हा आमचा बगीचा आणि ह्या बगीच्यामध्ये इतर आंब्याची झाडं आहेतच, पण आत्ता आम्ही वेगवेगळी झाडं लावलीत. बघूया कसं काय काय. ही इथे हळद आहे. नंतर हे बघा आंबा लावलाय, काजू लावलाय. हा एक आहे काजू आणि हा आहे आंबा. काकडी आहे, पेरूचं झाड, हे काजूचं झाड लावलंय आणि हे अगोदरच बकुळीचं झाड, हे काजूचं झाड इथे लावलंय. हा इथून असा नजारा दिसतोय. विहीर आहे, बोरिंग यंदा आम्ही केलेली आहे. विहिरीतून पाणी जाते इकडे, सगळं पाणी जायला केलंय रस्ता, पण त्याच्यात मला चिखल टाकून पाय टाकून चिखलात जातात माझे पाय. बाबा बाबा. आता हे कसलं आहे काय माहिती, आबू कावा काय. आहे साफसफाई पण केली. हे आवळ्याचं झाड लावलंय. ह्या भागात अशी ही छोटी छोटी दिसतात, ही सगळी काजूची झाडं लावलीत. आणि गवत आहे भरपूर, त्याच्यामुळे काही समजत नाही मी लावलेलं आलंय की नाही. हे कोणफळ आली, हे आंबा आहे, केशर आहे का बारमाही आहे, दोन आहेत, केशर आणि बारमाही. या कोणफळी लावल्या होत्या त्या आल्यात, पण आळू काय आले नाही. बाकी पण बरंच लावलं होतं, चवळी, भेंडी, तुरी, काय काय. हे बघ झाड, आता ह्याच्यातून काही समजत नाही काय आलंय. काजूचीच आहेत. हा एक असला आणि हे बघा इथे मी लावल्या होत्या तुरी, पण काय आलेल्याच दिसत नाही तुरी. हे झाड आहे आंब्याचं आणि इकडे चवळी लावली होती, खेकड्यांनी खाल्ली सगळी. काहीच नाही, म्हणजे बागेत काही होत नाही, खूप मेहनत करावी लागेल. या बांधावर पण बरंच काय काय लावून गेली होती मी, पण काहीच नाही आलं. ह्या काकड्या आल्यात एवढ्याशा थोड्याशा, बाकी सगळं गवत आहे. हे आता आवळा लावलाय आणि आंबा मेला मागचा. मी बकोळी, हे बघा मी इथे लावून गेलेली ह्या भागात, काहीच नाही आलेलं दिसत. काजू हे एक आलंय, हे बघ एक आलंय जवळ. अशी पूर्ण बागेला फेरी मारली चिखलातून. असू द्या. आणि ही सगळी आम्हाला काजूची, आवळ्याची आणि पेरूची झाडं आदर्श पतसंस्था अलिबाग यांच्याकडून मिळालेली आहेत आणि ती आम्ही आमच्या बागेमध्ये लावलीत. धन्यवाद.